प्राप्ती करुणी वा हवा भगवंताची प्राप्ती करुणी मार्गद कवीला नवा मार्गद कवीला नवा 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 अनुना बाबाने हे दाखवून दिली निरताचा दवानी दुवा अनुना बाबाने हे दाखवून दिली निरताचा दवानी दुवा एका भगवंताची प्राप्ती करुणी एका भगवंताची प्राप्ती करुणी मार्गद कवीला नवा हे मार्गद कवीला नवा 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 हे म्हणून बाबाने दाखवून दिले निरताचा दवानी दुवा हे म्हणून बाबाने दाखवून दिले निरताचा दवानी दुवा हो एका भगवंताची प्राप्ती करुणी मार्गद कवीला नवा मार्गद कवीला नवा 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 म्हणून बाबाने हे दाखवून दिली निरताचा दवानी दुवा म्हणून बाबाने हे दाखवून दिली निरताचा दवानी दुवा एका भगवंताची प्राप्ती करुणी एका भगवंताची प्राप्ती करुणी मार्गद कवीला नवा हे मार्गद कवीला नवा 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 हे म्हणून बाबाने दाखवून दिले निरताचा दवानी दुवा हे म्हणून बाबाने दाखवून दिले निरताचा दवानी दुवा एका भगवंताची प्राप्ती करुणी मार्ग दाखविला नवा हो मार्ग दाखविला नवा 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 म्हणून बाबाने हे दाखवून दिली या तीर्थात दवानी दुवा आपण जे तीर्थ बनवतो हो ना मी सदैव त्या गोष्टी जगापुढे मांडत असतो अरे. माझ्या गुरुवर्याने जे मला सांगितलं हे मी तुमच्या समोर मांडतो खरे आपण रोज सकाळी उठतो साधे कार्य चालू राहिलं हो ना नाही का कार्य चालू राहील म्हणजे याचा सूर्य पहिले निघते ना हा मग उठते वा नाही का कार्य बंद राहिले का याचा सूर्य पहिले निघते ना हा मग त्याच्या मागून उठते हो ना कार्य चालू राहिले तर हा पहिले उठते ना सूर्य मागून निघते खरे अशी परंपरा आहे पण कार्य चालू असणे तर आपण रोज सकाळी आंघोळ करतो आणि काही काही सेवक म्हणतात का मी तीर्थ आणायला जातो काही म्हणतात मी पूर्ण जणाले म्हणत नाही काही काही सेवक म्हणतात का मी बोरिंगवर नळावर किंवा विहिरीवर तीर्थ आणायला जातो मग मला सांगा खरंच तीर्थ आणायला जाता का वा अजी तीर्थ आणायला जाता का नाही ना नाही का ढबाले भाऊ गोष्ट खरी आहे का खोटी आहे आम्ही तीर्थ आणायला जातो का पाणी आणायला जातो हो ना कवडू भाऊ पाणी आणायला जातो ना आम्ही त्या बोरिंगवर नळावर विहिरीवर पाणी आणायला जातो खरे आम्ही तीर्थ आणायला जात नाही आणि बरं कोणी म्हणतात का नाही नाही मी तीर्थ आणायलाच जातो तर ठीक आहे तू तीर्थ आणायलाच जा नाही म्हणाई नाहीये चांगली गोष्ट आहे तीर्थ आणायला जाते पण मला सांग आजवरी तीर्थानं कोण जागा ठरवली वा ऐकानी प्रश्न उद्भवते ना आजवरी तीर्थानं कोण जागा सारवली एवढी तरी आमची अक्कल घुटण्यात आहे वा इथून आमची अक्कल घुटण्यात आहे आम्ही फक्त आणि फक्त पाणीच आणायला जातो तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्यासोबत वादले परंतु कसं आहे आपण भांडतोय तत्वानं हो ना तू कितीही असेल तरी पण आपण भांडतोय तत्वानं जो मनुष्य तत्वानं बोलत असेल तत्वानं चालत असेल तो कितीही समोर मोठा ज्ञानीवंत बसू द्या पण त्याच्या समोर तुम्ही आपल्या तत्वाची दिनचर्या मांडा तर त्यालाही थांबावंच लागेल घडीभर तर विचार करेल ना पा तो म्हणे नाही आपण तीर्थाला जातो ठीक आहे काही हरकत नाही तीर्थाला जाता माझं त्यामध्ये काही वाद नाही पण मला सांगा आजवरी
तुम्ही तर सोडा, परंतु कोण्या सेवकानं तीर्थानं जागा सारवली? खरे एखाद्या सेवकानं किंवा मानते की बाबा सोमदेवजीनं जेव्हा बजरंग बलीवर पाणी टाकायचं होतं, मारुतीवर पाणी टाकायचं होतं, तर बाबाची म्हणलं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कॅसेट आहे, त्यामध्ये पण बाबा पाणीच घेऊन जाऊन राहिले हो ना, विहिरीतून काढून. बाबा का तीर्थ बनवत होते का तेव्हा? नाही ना, तेव्हा तीर्थाची चालना तरी होती का? नाही. आणि म्हणून आम्हाला विचार करायचा, आम्ही फक्त आणि फक्त पाणी आणायला जातो. हो ना, ते पाणी घरी आणतो. पाणी घरी आणल्यानंतर जे आपली विनंतीची जागा आहे, अगं तेलाचा दिवा, अगरबत्ती आणि कापूर लावतो, ते जागा आपण सारवतो कशाने? तर पाण्याने. हो ना, पाण्याने जी जागा सारवतो त्यावरती आपण विनंती करतो. आणि विनंती झाल्यानंतर योग मागून झाला, जयगोत झाला की कोणी 3चं 7चं 11चं जसा भाव आहे त्या पद्धतीने त्या पाण्यामध्ये रक्षा टाकतोय. आणि रक्षा टाकून बाबा हनुमानजी फू म्हणतो आणि त्या पाण्याचं तेव्हा तीर्थ बनवतो ना. का बिना ती फुका मारल्यानंच पेतो का? बिना फुका मारल्यानं पेतो काय? नाही, त्या पाण्यावर फुका मारतो, रक्षा टाकतो अगोदर, आणि बाबा हनुमानजी फू म्हणून त्या पाण्यावर फुका मारतो आणि त्या पाण्याचं तीर्थ बनवतो आणि ते सेवन करतो. खरंय. हो ना, बरं, मग तीर्थ बनवल्यावर तुम्ही जागा पुसता का? तीर्थ बनवल्यावर जागा पुसता काय? असं कधीच घडलं नाही. आम्ही विचार करत नाही का मी पाण्याले जातो का तीर्थाले जातो. हो ना, आहे का? तीर्थ आणि पाणी याच्यात फरक आहे. शब्दामध्ये अर्थस्थिती निघते. बरं, खरंय. प्रत्येक मानवाने विचार करावा. आणि म्हणून पाण्यावर वा, हो पाण्यावर या पाण्यावर हो पाण्यामध्ये रक्षा टाकून त्यावर फुका मारल्याने पाण्याचं तीर्थ बनते. पण याच मूर्ख मानवाने हा तीर्थाला पाणी म्हटलं तर तीर्थाच पाणी बनते. त्या पाण्यावर रक्षा टाकून फुका मारला तर पाण्याचं तीर्थ बनते. हो ना, आणि ह्याच मूर्ख सेवकानं जर का म्हटलं घेवा पाणी पिऊन घे, तर त्याच तीर्थाचं पाणी बनते. तुम्ही दिवसभर पाजत बसाल तरी दुःख दूर होत नाही. होत नाही. करून पाहिजे का त्या दिवशी? शब्द हाची भगवान, शब्द हाची शैतान. अरे शब्द कोणा होते हात पाव, एक शब्द लगाय मलम तो दुसरा करे भाव. आणि म्हणून हो शब्दाला जागा, हो नियमाने वागा, हो शब्दाला जागा, नियमाने वागा, शब्दाला जागा, नियमाने वागा, हो शब्दाला जागा, नियमाने वागा, शब्दाला जागा, हो नियमाने वागा. हो एवढा करा गाला जीवन हात. काय म्हणतो? हो एवढा करा गाला जीवन हात. शब्दाला जागा पण नियमाने वागा. हो ना, मेयर भाऊ, येऊ नका रागाला जीवनात. आणि एकता कायम हो एकता, हे एकता. मी एकता म्हणतो बरं, एकटा नाही. हो ना, आबाजी डोळस यांच्याकडून 20 रुपयाची भेट आली. धन्यवाद. हो एकता कायम करा सेवकात आणि कुटुंबात. एकता कायम करा सेवकात आणि कुटुंबात. शब्दाला जागा, नियमाने वागा, शब्दाला जागा, नियमाने वागा. एवढा करा गागा जीवनात, एवढा करा गागा जीवनात. एकटा कायम करा जगात आणि कुटुंबात. एकटा कायम करा जगात आणि कुटुंबात. शब्दाला जागा आणि नियमाने वागा. येऊ नका रागाला जीवनात. एकता कायम करा सेवकात आणि कुटुंबात. हो ना. वचन दिले ना, वचन दिलं. मगाशी उद्घाटक साहेबांना म्हणलं का विनय प्रार्थनेमध्ये घर गृहस्थी नाही आहे, पण आम्हाला जी सवय पडली वळण इंद्रिया सकळ सकळा आम्हाला वळण पडली. आता ते घर गृहस्थी, घर गृहस्थी, घर गृहस्थी. हो ना. परंतु बाबाचा शब्द आहे,
बाबाच्या विनंतीमध्ये एकही शब्द जास्तचा टाकू नका आणि एकही शब्द कमी करू नका. प्रार्थनेमध्ये एकही शब्द जास्तचा टाकू नका आणि एकही शब्द कमी करू नका. कारण तुम्ही ना किंवा मी ना 41 दिवस त्याग नाही केला तो. हो ना. तुम्ही ना मी ना तो 41 दिवसाचा थो त्याग नाही केला. आपण तर हेच बरोबर करत आहोत. हो ना. आपण आपल्याला खूप सोयी आहे. तुमच्याकडे होतं का नाही तुझं माहित नाही, पण आमच्याकडे होतं त्यागाच्या कार्यात का चॉकलेट. चॉकलेट खायची परंपरा. वा. अशा परिस्थितीला जागल्या गेलेला मानव हा कधी परमेश्वरी प्राप्त करू शकत नाही. कधी परमेश्वरी कृपा प्राप्त करू शकत नाही. आम्हाला त्या गोष्टीचा विचार विलंबन करण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत. हो ना. आणि म्हणून आम्हाला एकट्याचं कार्य करायचं आहे, एकट्याचं नाही. मानव धर्मामध्ये मानव मर्जी नाही तर भगवान मर्जी चालते. काय म्हणते मानते की बाबा जुमदेवजी, हो बाबा म्हणती आहे अवतारी, आपण करूनी दुसऱ्याला तारी, आपण दरोने दुसऱ्याला तारे, आपण दरोने दुसऱ्याला तारे. हो बाबा म्हणती आहे अवतारी, आपण करूनी दुसऱ्याला तारी, आपण दरोने दुसऱ्याला तारे, आपण दरोने दुसऱ्याला तारे. जाती धर्माचा हो कायदा तोडूनी, हो तू किताला पोटाची हो धरुनी, डोके ताला हो पोटाचे धरुणे, डोके ताला हो पोटाचे धरुणे. हा निष्काम सेवेची हो शिकवणा देवनी, निष्काम सेवेची शिकवणा देवनी, मार्गाची दाखविली हवा, मार्गाची दाखविली हवा 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 हवा. निष्काम सेवेची शिकवण देवनी हो ना. कोणाकडून 1 रुपया घेतला नाही. नाही. नाहीतर त्यागाचे कार्य झालं का शिव कपडे, त्यागाचे कार्य झाले का काम हो पकडे. ना. बस एवढीच आमची परिस्थिती झाली. खरे. हे कार्य मानते की बाबा सुखदेवजीने नाही शिकवलं आमच्याकडे. तुमच्याकडे शिकवलं असेल तर भगवान झाले, आमच्या ओढत्या गावात नाही शिकवलं. वा. आहे का नाही. हो निष्काम सेवेची ही शिकवण देऊनी, या मार्गाची दाखविली हवा, मार्गाची दाखविली हवा 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 हवा. म्हणून म्हणतो काय? म्हणून बाबाने हे दाखवून दिली या तीर्थात दवाहानी तुला. म्हणून बाबाने हे दाखवून दिली तीर्थात दवाहानी तुला. हे राम भगवंताचे प्राप्त करून, हे राम भगवंताचे प्राप्त करून, मार्ग दयविला नवा, हे मार्ग दयविला नवा 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 नवा. हे म्हणून बाबाने दाखवून दिले तीर्थात दवाहानी तुला. हे म्हणून बाबाने दाखवून दिले तीर्थात दवाहानी तुला. मुसीबतों को किसी का इंतजार नहीं होता, ना उम्मीदों का यारो कोई सरदार नहीं होता, मुसीबतों का किसी को इंतजार नहीं होता, और ना उम्मीदों का यारो कोई सरदार नहीं होता. तूफानों से हौसला दमदार नहीं होता, जिसका हौसला बुलंद होता है उसे मुसीबतों का कभी डर नहीं होता. बाबाला माहिती होतं, बाबाला कळत होतं का मी हे सर्व करूनही माझ्यावर किती मोठं संकट येणार आहे म्हणून. कारण वाल्मिकाने हे रामायण, वाल्याचा वाल्मिक झाला ज्याने रामायण महाभारत लिहून ठेवले तसंच घडत गेलं. तसंच या मानव धर्माचं लिखाण महानते की बाबा सुखदेवजीने लिहून ठेवलं, डाव्याने सांगतो तसंच घडत आहे. तसंच घडत आहे आणि मरते दमतात तसंच घडत राहणार आहे. बाबांनी सांगितलं सेवक तू जाग जा, आगे तूफान आने वाला है. बाबाने बोलले सेवक तू जाग जा, आगे तूफान आने वाला है. जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो होएगा. म्हणून जागण्याचे कार्य करा.
मगाशी आदरणीय कोडूभाऊने 3 शब्दावर मार्गदर्शन दिलं हो ना आणि 4 डिसेंबर साल 1990 मध्ये त्याच 3 शब्दाची भीक मागितली मानदेवी बाबा सुखदेवजी. हो ना कुठे धोप या गावला. धोप या गावला बाबांनी त्या 3 शब्दाची भीक मागितली. ऐसा कौन सा सेवक है बाबा त्या वाक्यामध्ये बोलले आगे युग परिवर्तन होने वाला है. ऐसा कौन सा सेवक है जो भगवान को सत्य मर्यादा प्रेम की भीक दे सकता है. परंतु अजूनही ते भीक आमच्याने देणं झाली नाही. पण ते भीक आम्हाला कशी द्यायची होती. हो ना दिनांक 16/2/1991 मध्ये मानदेवी बाबा सुखदेवजी बोलतात जे आपल्याला आपल्या कुटुंबात व सेवकात सत्य बोलणे मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे या 3 शब्दाचा आचरण आधी आपल्या कुटुंबात नंतर सेवकात करणे आहे. आणि जर हे आचरण खरोखर झालं तर समजा का मानदेवी बाबा सुखदेवजीला ते भीक अर्पण झाली. नाहीतर मग बरंच आहे आपल्या गावातही करा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यातही करा नाही का इकडेही करा आणि तिकडे करा. ते असं नाही होत गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. हे कार्य बाबाने नाही शिकवले. काय म्हणतो जो आदेश बाबाचा पालन करतो मी समजतो का तीच खरी सेवा. जो बाबाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणे तुम्ही कितीही सांगा परंतु आम्ही सांगतो ना काही एक ना एक दिवस याचे बुडातच कंस लागणार. शेंड्यावरचे सुटून दुबे साहेब तुम्हाला आहे आमच्या मार्गाचा अनुभव. तुम्ही ऐकून राहिले ना आमचेवाले घरी जाऊन झोपले आहेत नाही का. यायला वाटते का 5-10 रुपये द्या लागेल ना. दुबे साहेबांना मागत नाही मी. ते बिचारे ऐकून राहिले ना आमचे मस्त जाऊन झोपले आहेत. कशी सेवा घडेल खरंय. जो आदेश बाबाचा हा पालन करतो आणि तीचा खरी सेवा होतीचा खरी सेवा म्हणून बाबाने हे दाखवून दिली दादा या तीर्थात दवानी. म्हणून बाबाने हे दाखवून दिली तीर्थात दवानी. भगवताची प्राप्ती करून भगवताची प्राप्ती करून मार्ग दाखविला नवा. हे मार्ग दाखविला नवा 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 नवा. हे म्हणून बाबाने दाखवून दिले तीर्थात दवानी नवा. हे म्हणून बाबाने दाखवून दिले तीर्थात दवानी नवा. होतात व शब्द नियम 5 करावे सेवकानो पालन त्याचं. कारण तेव्हाच राहील जागृत भगवंत हीच जाण ठेवा
ही जाण आपल्याला ज्ञानात ठेवायची आहे का तत्व शब्द नियम कशासाठी दिले आणि त्याचा वापर आम्हाला कोण्या पद्धतीने करायचा, त्याचा वापर आम्हाला कोण्या पद्धतीने करायचा आहे याचा प्रत्येक सेवकाने अभ्यास करावा, जाण करावी. आणि जोपर्यंत आम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करणार नाही, विनंती प्रार्थना म्हणायला 5 मिनिटं नाही लागत. 5 मिनिटं 40 वर्षाचं दुःख राहते बरं. किती वर्षाचं दुःख? 40 वर्षाचं दुःख 4 मिनिटात सांगून खतम करते. हो ना. किती फरक पडला. एक शून्य कापूनच टाकला. 40 वर्षाचं दुःख 4 मिनिटामध्ये सांगून खतम करते. आणि म्हणून येथून बाबाच्या मार्गामध्ये आम्हाला वेळ नाही, इथून बाबाच्या मार्गामध्ये आमच्याकडे वेळ आली नाही. आणि म्हणून बाबाने सांगितलं जो माझा होईल मी त्याचा होईल, जो माझं कार्य करेल मी त्याचं कार्य करेल. नाही तर मी काय कोणाच्या बापाचा नौकर नाही. हे वाक्य मी नाही तुम्हाला सांगत, तर भगवंतानी बाबाला बोलले. भगवंतानी बाबाला बोलले आहे जब मैं तेरे घर आया था तो तू खाना खा रहा था, जब मैं तेरे घर से निकल गया तब तूने हवन किया. मैं तेरे बाप का नौकर नाही हूँ. आणि म्हणून ते कार्य आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच मगाशी भाऊनं सांगितलं का आपण ज्याची नोकरी करू तर त्याला त्या गोष्टीचा पगार मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. जर आपण भगवंताचं कार्य करून तर आपल्याला भगवंतासमोर आपली इच्छा ठेवण्याचे कार्य आहे किंवा आपलं ते कार्य समजून आपलं महत्व समजावं तर आपण भगवंताला मागणी मागू शकतो. अन्यथा आपण जर भगवंताचं कार्य करणार नाही तर आपल्याला काही अधिकार नाही भगवंताकडून मागण्याची. आणि म्हणून या गोष्टीतून आणि म्हणून ह्या कार्य करून आपल्याला कुठेतरी चांगलं कार्य भगवंताचं करायचं आहे. प्रत्येक सेवकाने घरी गेले त्यांनाही सांगतो, इथे जे आहे त्यांनाही सांगतो, प्रत्येक मानवाने कळू भाऊ प्रत्येक सेवकाने भगवंताला वचन दिलं आहे की याशिवाय बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करणे. हा ज्या दिवशी मार्गात आला त्याच दिवशी फसला. हा ज्या दिवशी मार्गात आला त्याच दिवशी फसला. याला कोणी सांगितलं असेल, मार्गदर्शकाने वाटले विनंती प्रार्थना समजून दिली असेल, नाही तर मार्गदर्शक साहेबांनी सेवकाला पाठवलं असेल, त्याच्या मुखातून निघालेले शब्द आणि त्या शब्दानुसार सेवक ज्या दिवशी त्याच्या घरी झोप लागली त्याच दिवशी तो या शब्दामध्ये फसला आहे. आणि त्याचं जीवन आहे तोपर्यंत याला त्या शब्दाचं पालन करणे, याचं जीवन आहे तोपर्यंत या शब्दाचं पालन करायचं आहे. आणि ज्या दिवशी या शब्दाचं पालन तुटलं तर याच्या जीवनाचं काय होईल कोणाचा भरोसा नाही. कोण दिवस कसा आहे तो कोण जाणतो, काही सांगू शकत नाही. म्हणून जमते तेवढं कार्य भगवत कार्य करण्याचा प्रयत्न ठेवा. उदाहरण देतो, कारण भगवत कार्यासाठी कळू भाऊ आपल्याकडे वेळ नाहीये, अजिबातच नाहीये. बायकोनं म्हणू द्या आता 15 दिवस माहेरी राहू, नाही का? बायकोनं जर म्हणलं तर 15 दिवस माहेरी राहू, पण बायको त्या गोष्टीसाठी म्हणत नाही. काही काल हवं नाही ना घरी नाही भाई म्हणतो ना कामाला तुले, तू कामाला जाशील नाही तर पोट कसं भरत, नाही का? हे कार्य नाही पाहिजे. एक दिवस हे कार्य करून पहा, भगवंत कसा नाही प्रसन्न होईल, भगवंत कसा नाही प्रसन्न होईल. आणि म्हणून शहाण्याचे बोल आहे, आधी वारे देवाचे मग होईल देव तुमचा. म्हणून आधी देवाचं बना मग देव तुमचा होईल. नाहीतर तुम्ही पहिले देवाले आपलं बनवता मग देवा वेळ पडली तर मी तुझ्या होईल. मांढरे भाऊ सारखं पहिले महापोरीले दूध पिऊ दे तर मग मार्ग घेतो, नाही तर मार्ग घेत नाही. भगवंताने ते इच्छा पूर्ण केली, त्याची इच्छा पूर्ण झाली तेव्हा त्याला समजलं का या मार्गामध्ये काहीतरी शक्ती आहे. तिला ना मार्गदर्शक कडे जाऊन या मार्गाची रूपरेषा घेतली आणि मार्गाचे कार्य सुरू केले. आणि म्हणून असं करता करता पुन्हा 2 अपत्य जन्माची आले, एक मुलगी आणि 3रा मुलगा. आणि परमेश्वरानं काय आमच्यासाठी कमी केलं तरी पण आम्हाला त्या गोष्टीची जाण राहिली नाही. आणि म्हणून खरोखर माझे हात जोडून विनंती आहे का त्या शब्दाची जाण ठेवा, तर तुमच्या जीवनामध्ये कधी कमी होणार नाही. काय म्हणतोय?
है चलना है आग को पता नहीं होता कि उसे किसके साथ चलना है चलना है। पाप और पुण्य के दो रास्ते हैं जहाँ में सेवक भाई भाई ये आप सभी को तय करना है कि आपको किन रास्तों पे चलना है। चलना है कवी आदर्श हा सागे सेवकाला हा कवी आदर्श हा सागे सेवकाला बाबाची निष्काम सेवा बाबाची निष्काम सेवा 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 कवी आदर्श सांगे सेवकाला बरं. आहे बाबाची निष्काम सेवा सेवा हे का निष्काम सेवा आहे कुणाकडून 1 रुपया घेतला आहे नाही ते कार्य मान त्यागी बाबा जुमदेवजीने केले आणि त्याच जागी आम्ही राहिलो होतो तर सर्वात मोठी बिल्डिंग नागपुरात आमची राहिली असती. वा त्याचा आदर्श हा सांगे सेवकाला हो बाबाची निष्काम सेवा बाबाची निष्काम सेवा 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 म्हणून बाबाने हे दाखवून दिली हो म्हणून बाबाने हे दाखवून दिली या तीर्थात दवानी म्हणून बाबाने हे दाखवून दिली तीर्थात दवानी भगवान बाबा हनुमान जी की जय।